नमस्कार. टाटा नॅनो प्रस्तुत होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता ठाण्यामध्ये. ठाणा कोलबाड परिसर आणि तिथला कोलबाडचा राजा. खूप छान पद्धतीने सजावट केलेली आहे. ही सजावट करत असताना हे मातीतून कला कशी साकारू शकते हे वेगळेपण इथल्याच सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुढे येऊन केलेली आहे. मातीतल्या श्रीमंतीतून साकारलेला हा राजवाडा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर अशा या कोलबाडच्या राजाचं आपण आता दर्शन घेणार आहोत आणि मग आजच्या भागाला सुरुवात करणार आणि या मंडळातील 10 वहिनींना भेटणार आणि मग पुढच्या खेळाला सुरुवात करणार. नाव सांगा. म्हणजे वर्षा मोहन सहाने. कोलबाडचा राजा ठाणा या परिसरात आम्ही आलेले आहोत. या मंडळाबद्दल तुम्ही काही सांगितलं तर बरं होईल. आमच्या कोलबाडच्या राजाची स्थापना 1982 साली स्थापन झालेली आहे मूर्ती आणि हे 30वं वर्ष आहे. आणि आमच्या राजाचं एक वैशिष्ट्य म्हणजे 82 सालापासून आत्तापर्यंत आमची जी मूर्ती आहे ती शाडू मातीची मूर्ती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या पूर्ण विभागात म्हणजे कोलबाड विभागामध्ये इथे कुठेच दुसरा गणपती नाही बसत. म्हणजे हाच आमचा मुख्य कोलबाडचा राजा म्हणून आम्ही त्याला म्हणतो. या सगळ्यांच्या घरात कायम गणपती बाप्पा आनंद देवो हे मागणं करूया आणि हा पहिला खेळाला सुरुवात करूया, ज्यामध्ये या 10 जणींमधून 5-5 जणींचे 2 गट होणार आणि मग 5 जणींमधून कुणी एक वहिनी या मंडळाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढच्या खेळात दाखल होणार. ते कोण यासाठी हा पहिला खेळ. बरं, तुमचं माहेर कुठलं? सातारा फलटण. मग आज तुम्ही जिंकणार. घरी सांगितलंय? मी जिंकणार असं नाही सांगितलं. कोलबाडचा राजा जिंकणार असं सांगितलंय. कोणाला सांगितलं? घरी सगळ्यांना. बरं, तुम्हाला शुभेच्छा आहेत. थँक्यू. नाव सांगा. सुनीता अनिल नलावडे. यांना हरवणार तुम्ही? बघूया, प्रयत्न करूया. प्रयत्न करणार तुम्ही. पण मला सांगा, या खेळात येण्यापूर्वी तुम्हाला कोणी काही सल्ले वगैरे दिले का हो? नाही, कोणी सल्ले दिले नाही? म्हणजे मी एकदा येऊन गेले ना होम मिनिस्टर मध्ये, जो म्हणजे कोलबाडचा राजा मुळे झाला, त्याच्यामुळे थोडासा अनुभव होता. व्हेरी गुड. बोला. नाही, आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार. काय ह्यांच्याकडे बघून वाटत नाही या जिंकतील असं? आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. व्हेरी गुड. तुम्हालाही शुभेच्छा आहेत. थँक्यू. माझं नाव सौ विद्या प्रदीप मोरे. हा, आणि जिंकायला आम्हाला आवडेल. तुम्हाला शुभेच्छा आहेत. Thank नाव सांगा. अक्षता सचिन बांबणे. काय करता आपण? मी हाऊसवाईफ. हाऊसवाईफ म्हणजे काय असतं ते? म्हणजे अच्छा, म्हणजे सगळ्यात महत्वाचं पद आहे उलट, माहिती आहे का तुम्हाला? बरं, काय होईल यांच्यापैकी कोण जिंकतील पैठणी? काय सांगता येत नाही. तुम्ही नाही जिंकणार. ती मीही असू शकते. हा, ती मीही असू शकते. ती मीही असू शकते. त्यासाठी शुभेच्छा आहेत तुम्हाला. मी सौ नीता केशव पुजारी हा, मग आणि हाऊसवाईफ आहे. मग काय करू आम्ही? काय म्हणणार? म्हणजे आम्ही काय करावं अशी इच्छा आहे तुम्ही? अच्छा अच्छा, तुम्ही सुरुवातच केलीत बोलायला. बरं, आज जिंकणार आहात ना तुम्ही? हो. ह्यांच्यापैकी कोण नाही जिंकणार? बघूया आता, कॉम्पिटिशन आहे. शुभेच्छा आहेत तुम्हाला. Okay, thank द्या you. त्यांच्याकडे. बोला. माझं नाव सौ पूजा संजय थोरात. बरं, मग काय वाटतं आज काय होईल या खेळात? काही पण होऊ शकतं. म्हणजे आम्ही साधारण प्रयत्न करू जिंकण्याचा. तुम्ही प्रयत्न करणार. हो. तर तुम्हाला शुभेच्छा आहेत. हो, थँक्यू. मी सौ मनीषा रामचंद्र मोरे, गृहिणी आहे. हा, मग काय पुढे काय? काय नाही, जिंकण्याचा प्रयत्न करू बस. तुम्हालाही शुभेच्छा आहेत. त्यांच्याकडे द्या माईक. पल्लवी रत्नकांत नाईक. हा, तुम्ही प्रश्न विचारा, पण उत्तर देते. मी काय प्रश्नपत्रिका आहे का? नाही नाही, प्रश्नपत्रिका नाही. म्हणजे तुम्ही विचारल्याशिवाय मी कसं उत्तर अच्छा, देणार? म्हणजे तुम्ही विचारल्याशिवाय काही बोलत नाही. असं काही. आजचा हवामान अंदाज सांगा. आता सध्या ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरण आहे आणि घरी घरी जायला उशीर झाला तर विजा कडकडतील. नाही, तसं काही प्रॉब्लेम असं काही नाही. नाही. पण तुमच्याकडनं विजा कडकडतात कधी? केव्हा तरी. ते उशिरा आले तर? नाही. नाही. शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद. चला, या 10 जणी सज्ज आहेत पहिल्या खेळासाठी. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे एक सुंदर चित्र आहे, ज्याच्यामध्ये असंख्य नारळ आहेत आणि ते अचूक चित्र अनेक तुकड्यांमध्ये विखुरलं गेलेलं आहे. ते नीट एकसंघ असं चित्र तयार करायचं आहे. सगळ्यात आधी या 2 गटांपैकी जो गट तो खेळ पूर्ण करणार त्या गटातल्या 5 जणी पुढच्या खेळात दाखल होणार. 1, 2, 3.
झालंय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नक्की ना? आणि यांनी म्हटलेलं आहे की आमचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि आपल्या नियमाप्रमाणे एकदा खेळ पूर्ण झाला असं सांगितलं की त्यानंतर कुठलीही संधी मिळत नाही. अगदी एक छोटीशी चूक सुद्धा या खेळातून बाद व्हायला कारणीभूत असते. यांनी सांगितलं की आमचा खेळ पूर्ण झाला, पण इकडची ही जी सगळी तज्ज्ञ मंडळी आहेत ही अजूनही त्याच्यावरती संशोधन सुरू आहे. त्याच्यापेक्षा खरे नारळ दिले असते तर राग काढला असता. मी आता तुम्हाला सांगतो हे नेमक्या कुठे चुकलेले आहेत, त्यामुळे कदाचित आणखी काही वेळ मिळू शकेल. तर हा जो चौकोन आहे हा चौकोन चुकला आहे असं तुम्हाला वाटेल तर तसं नाही आहे. तर अभिनंदन, हा गट पुढच्या खेळात दाखल झाला आहे. या 5 जणी पुढच्या खेळात दाखल झालेल्या आहेत. आता या 5 जणींमधून कोणत्या वहिनी पुढच्या खेळात जाणार ते बघूया लगेचच. एक गणपती बाप्पांचं नाव जिथून हा खेळ सुरू होणार आणि मग पुढच्या वहिनींनी एक गणपती बाप्पांचं नाव पण वेगळं. तिसऱ्या वहिनी 1, 2, 3 नावं. चौथ्या वहिनी 4 नावं. 5, 6. बघूया हा खेळ सुरू झाल्यानंतर जर कुठल्या वहिनी चुकल्या किंवा मध्येच थांबल्या तर त्या बाद होणार. सुरुवात करूया खेळाला. समजलाय खेळ? तुम्हाला समजलाय? 1, 2, 3. चिंतामणी. चिंतामणी लंबोदर. चिंतामणी लंबोदर वरद विनायक. चिंतामणी लंबोदर वरद विनायक धुंडीराज. चिंतामणी लंबोदर विनायक. चला वहिनी बाद झाल्या. आता पुन्हा त्याच्या पुढच्या वहिनींपासूनच सुरुवात. महागणपती. अष्टविनायक. वहिनी तुम्ही बाद झालात. बल्लाळेश्वर. बल्लाळेश्वर चिंतामणी. बल्लाळेश्वर चिंतामणी महागणपती. बल्लाळेश्वर चिंतामणी वरद विनायक. बाद. महागणपती नावच घेतलं नाही. चला हा आता तुमच्या दोघींमध्ये खेळ आहे. सिद्धिविनायक. सिद्धिविनायक चिंतामणी. सिद्धिविनायक चिंतामणी धुंडीराज. सिद्धिविनायक चिंतामणी धुंडीराज. वहिनी अभिनंदन, पुढच्या खेळात दाखल झालेलं. थँक्यू.